पवन मावळ भागामध्ये भात लागवडीची लगबग पाहायला मिळते। पावसाला चांगली सुरुवात झाल्यानं शेतकरी आनंदित आहेत। आता त्यानंतर मौजे शिवळीमध्ये शेतात भात लागवड सुरू झाली आहे। चारसूत्री पद्धतीने शेतात भात लागवड केली जाते। याचा शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर एकदम सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे पवन मावळ भागामध्ये आता भात लागवडीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या आहे याच भाताच्या शेतामध्ये। या ठिकाणी हे सगळे शेतकरी जे आहेत ते भात लागवडी करत असतानाचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या बांधावरती प्रत्यक्षात ही भात लागवड करत असताना कृषी अधिकारी देखील या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ही भात लागवड केली जाते। कृषी अधिकारी देखील या शेतकऱ्यांना मदत करतात भात लागवडीसाठी। चारसूत्री पद्धतीने ही भात लागवड खरं तर मावळ तालुक्यामध्ये होत असते आणि प्रत्येक शेतकरी जो आहे तो मावळ तालुक्यामध्ये चारसूत्री पद्धतीनेच ही इंद्रायणी भाताची शेती भात लागवड करण्यासाठी प्राधान्य देत असतो। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पेरण्या पूर्ण झाल्या असून गेल्या 2 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आणि त्यामुळे सध्या शेतामध्ये कोळपणीची कामं सुरू आहेत। बी बियाणं खतांच्या किमती वाढल्यामुळे आता शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा बळीराजानं व्यक्त केली आहे। या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्या या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत। मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आहे। या ठिकाणी जे आता शेतात उभा आहे आपण पाहू शकतो हा परिसर जवळपास 3 एकराचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी बाजरीची लागवड ही करण्यात आलेली आहे। तसं पाहायला गेलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पाऊस हा पडलेला नाही। दादा काय सांगाल, कशा पद्धतीचं या ठिकाणी काम सुरू आहे? कोणती कोणती पिकं तुम्ही शेतात घेतलेली आहेत? आमच्या शेतामध्ये 3 एकर बाजरी घातलेली आहे। बाजरीमध्ये आता सध्याला गवत आलेल्या कोळपणी चालू आहेत। मग कोळपणी चालू आहे, बियाणे एवढं लागवड गेलं परंतु आम्हाला बाजारमध्ये आमचं माल गेलं म्हणजे त्याला दर नाही। सध्याला खत घेतलं 1700 रुपयाला, बाजरीचं बी घेतलं 500 रुपयाला किलो। समाधानकारक पाऊस हा पडलेला आहे का आणि काय अपेक्षा असणार आहे? अजून अपेक्षा पाहिजे पावसाची। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहतोय की पेरण्या या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत, मात्र अजूनही काही प्रमाणात विहिरी ज्या असतील त्या कोरड्या आहेत आणि मोठ्या दमदार पावसाची अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। यासोबत जेव्हा बाजारात माल जातो तेव्हा व्यापाऱ्यांना भाव मिळतो मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही, अशी देखील तक्रार शेतकऱ्यांकडून होताना दिसून येते। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। यानंतर शेत शिवारातल्या बातम्यांवर एक नजर टाकूया झटपट। राज्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाली आहे। धरणांमध्ये 8 दिवसांमध्ये 68.24 TMCनं पाणीसाठा वाढला आहे। राज्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 26.61% गेला। पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे प्रामुख्याने पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये सर्वाधिक 61.40 TMC पाणीसाठ्यानं वाढलेला आहे। मराठवाड्यामधील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये फक्त अर्ध्या टक्क्यानं वाढ झाली आहे। मराठवाड्यासाठी संजीवनी ठरलेल्या जायकवाडी धरणांमध्ये सध्या 3.1 TMC उपयुक्त पाणीसाठा आहे। त्यामध्ये मराठवाड्याच्या दृष्टीने सध्या तरी चिंताजनक स्थिती आहे। मराठवाड्यातील एकही जिल्ह्यांमध्ये पावसानं आतापर्यंतची सरासरी गाठली नाहीये। मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 64.2% इतकाच पाऊस झालाय, जो सरासरीपेक्षा 40% कमी आहे। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 50% पेक्षाही कमी पाऊस बरसलाय। मोठा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे। या पावसाचा फटका जिल्हा सामान्य रुग्णालयाला बसलाय। जोरदार पाऊस बरसल्यानं संपूर्ण रुग्णालयामध्ये पाणीच पाणी झालंय। त्यामुळे रुग्णालयातील वॉर्डला जलाशयाचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाल्याचं पाहायला मिळालंय। डॉक्टरांवरही पाण्यात उतरून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे। यावरून पुन्हा एकदा रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीमध्ये पावसाचं पुन्हा जोरदार कमबॅक झालंय। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पाऊस पडलाय।
सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 28 मंडळांमध्ये धुवाधार पाऊस बरसलाय. पावसामुळे 560 गावांना दिलासा मिळालाय, तर पिकांना देखील नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र धरण क्षेत्रामध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. पावसाअभावी जिल्ह्यातील 24 पैकी 9 धरणातील पाणीसाठा संपुष्टात आलाय. उर्वरित धरणांमध्ये फक्त 9%च पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जिल्ह्याला दमदार पावसाची गरज आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळे सोयाबीनवर शेंडे कातरणाऱ्या हिरव्या अळींचा प्रादुर्भाव झालाय. शेतकरी सोयाबीन पिकांवर फवारणी करतोय, मात्र त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. वाशिममध्ये भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ आली आहे. वातावरणातील बदलामुळे गवार, भेंडीसह इतर पालेभाज्यांवर करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. वेगवेगळ्या औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक उपटून टाकलंय. पुणे मुंबई लोहमार्गावरील निसर्ग सध्या डोळ्यांचं पारणं फेडतोय. दरी, हिरवागार झाडी, धुक्याचं साम्राज्य, त्यातच खळखळून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, सारं काही विलोभनीय आहे. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या खंडाळा ते मंकी हिल प्रवासादरम्यानची ही एक पर्वणी असते. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.